कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू, अहो जावई बापू, काय कुठं तंद्री लागली तुमची? माझ्याकडे बी लक्ष नाही तुमचं। अहो एखादा चोर येऊन चोरी करून जाईल तरी बी तुम्हाला कळायचं नाही। कुठं लक्ष आहे तुमचं? कशातच लक्ष लागत नाहीये। अस्वस्थता आली खूप। अक्षरा जोपर्यंत या घरात परत येत नाही तोपर्यंत माझं लक्ष लागणार नाही कशात। मी तुम्हासनी मागे काय सांगितलं होतं? ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या काळावर सोपवायच्या। असं कसं करणार आहे आपण? सगळ्या गोष्टी काळावर सोपून आपण स्वस्थ बसायचं? आपण काहीतरी करायला हवं ना। आपण तरी काय करणार? तिनं अपराधच असा केलाय की कसला अपराध आहे? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणं म्हणजे अपराध? आणि कुणाच्या नजरेत? तर त्या भुवनेश्वरीच्या। मग त्याची शिक्षा सगळ्या घराला का? आई, मला खरं सांगा, अक्षरा या घरातून गेलीये याचं दुःख, याचा त्रास तुम्हालाही होतोय की नाही? होय, पण टाळी एका हाताने आवाजत नाही ना व। सुनबाईचं बी चुकलंच नाही का? बरं ठीक आहे, तिचं चुकलं। भुवनेश्वरीने तिच्याशी बोलणं सोडायचं ना, अबोला धरायचा। हे घरातून तिला बाहेर काढणं म्हणजे सूड आहे आई, कळतंय का? मला एक कळना झालंय, तुम्ही मला काय रोज रोज सांगतायसा? मी काय करू शकते या? मला माहितीये तुम्ही काही करू शकत नाही, मी फक्त माझं मन मोकळं करतोय। अक्षरा घरात नाहीये, माझं मन मोकळं करायला तुमच्याशिवाय कोण आहे मला? मी दुसरं काय करू शकतोय? एक सांगू का तुम्हाला? तुम्ही कायच करू शकत नाही असं नाही बरं का? म्हणजे जेवढा त्रास तुम्हासने होतोय ना व, तेवढाच त्रास अधिपतीला बी होत असतो। तुम्ही अधिपतीशी बोलून बघा की। अधिपतीशी मी काय बोलणार? तो बोलतो का माझ्याशी? 2 मिनिटं माझ्या समोर उभा राहत नाही कधी। मी जबरदस्तीनं बोलायला गेलो तर माझ्याकडे वळून बघत नाही। मी काय बोलणार त्याच्याशी? काय सांगणार मी त्याला? ते बी आहेच म्हणा। एक दुसरा मार्ग आहे। कुठला? पण तुम्ही भुवनेश्वरीला सांगू नका बरं का? काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला अक्षराला घरात आणण्याचा उपाय सांगणार आणि मी तो जाऊन भुवनेश्वरीला सांगणार? कसली शंका घेताय? तसं नाही, तुम्ही जाऊन सांगणार नाही, पण तिच्या कानावर जाऊ शकतं ना, ते जायला नका। आई, तुम्ही निश्चिंत राहा, तिला कळणार नाही। काय कसला उपाय म्हणताय? जर का सुनबाईच्या आई वडिलांनी मध्ये घातलं नव्ह का, तर लोक लाजस्तवर का होईना भुवी त्यांचं ऐकेल नव्ह का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।